नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता आपण आहोत थळ या गावामध्ये। इकडनं आपण खांदेरी उंदेरी 2 किल्ले करणार आहे। दोघांचे पण वेगळे व्हिडिओ होणार आहे। आता पाहूया पहिलं कुठं जायला बोट भेटते आपल्याला। हे बघा, हे सगळं थळ गाव आहे, कारण इकडे बघा हे खाडी आहे समुद्रात जाण्यासाठी, मच्छीमारांसाठी पूर्ण हे सगळे बोंबील सुकट वगैरे भरून ठेवले तिकडे। इकडे आपली गाडी लावलेली। हे बघा, हे महाराष्ट्र सागरी मंडळाचं ऑफिस इथं या ठिकाणी थळगाव आहे पूर्ण। आणि बघितलं नाही बघा, हे सगळे मच्छी सुकत घातलेले, तर रस्ताच समजत नाही जायचं कुठून। आणि बैलगाड्या पूर्ण पाण्यातून इकडनं घुसवतात बिंदास। हे बघा, ही थळ जेट्टी, सगळं मच्छी मच्छी मच्छी, सगळीकडे मच्छी मच्छी मच्छी। हे सगळ्या ज्या बोटी येतात ना त्या मच्छी घेऊन येतात ते। आणि आपल्याला बहुतेक ती बोट आहे तिकडे, त्या बोटनी जायचं आहे, परंतु बार्गेनिंगमध्ये तो 200 रुपये एकच किल्ल्याचे बोलते, दुसऱ्याला अलाउड नाही बोलते, लावता येत नाही जेट्टीला हवेमुळं। ते बघा, हे या ठिकाणावरून आपल्याला बोट शोधायची। अजून सध्या तरी बार्गेनिंग चालू आहे आणि एकच किल्ला होईल असं आशा वाटायला लागलेली। खांदेरी उंदेरीला हवेमुळे जे लावता येत नाही, म्हणजे जेट्टीला बोट लावायला ते जमत नाही हवेमुळं। तर आता पाहूया अजून पुढे जुगाड होते का। फायनल झालं, या बोटमध्ये जायचं। आदे चला बसा। फायनली एकच किल्ला होतोय उंदेरी आपला, दुसरा किल्ला होत नाही, कारण तिथं लेट झालं आपल्याला आणि हवा वगैरे भरपूर आहे। आणि हे सगळे आपले ग्रुप मेंबर दोन। आता पुढच्या पहिला उंदेरी करायचं का, आता नाही पुढच्या वेळेला। तर आता आपण खांदेरी किल्ला करतोय आजच्या दिवसामध्ये। हा ट्रेक जो आहे तो खांदेरीचा होणार आहे। या बोटमध्ये आता सध्या बोटला पर पर्सन 200 रुपये घेतलेले आहेत आपले चार्जेस। आपण 9 जण आहे, 9 जणांसाठी बोट चालते। तर आता चला, लाईफ जॅकेट भेटलेले आहे आपल्याला। चला भाई, जॅकेट घ्या रे, ए जॅकेट। टायटॅनिक मध्ये वाजलेला नाही, हे झाले का रे। तर आता बोट चालू झालेली आहे आपली, पाठीमागे आहे ना, पाठीमागे चालू झालेली। आणि इकडे सगळं फोटो सेशन चालू आहे। आता बोट इकडनं निघते खांदेरीसाठी। ही जेट्टी, थळ जेट्टी। हे बघा, आता थळ जेट्टीवरून निघालो आपण। ही पाठीमागे थळ जेट्टी आणि इकडनं खांदेरी किल्ल्यासाठी चाललो आहे। उंदेरी आज होणार नाही आपला, कारण हवा भरपूर आहे आणि त्या ठिकाणी ते जेट्टीमुळे बोट लावायला जागा नाही, पाणी भरपूर भरलेली आहे त्यामुळे आज एकच किल्ला आहे फक्त खांदेरी। खांदेरी करून आता ब्लॉग या ठिकाणी संपणार आहे आपला। हे बघा, समोर उंदेरी आहे आणि त्याच्या पलीकडे खांदेरी आहे। आपण खांदेरी करणार आहे। बोटमुळे आवाज येत नाही, उतरल्यावरतीच बोलूया, कारण आता काहीच आवाज येत नाही। बोटची हालत बघितली कशी होते, जबरदस्त, एकदम झिकझॅक झिकझॅक, खतरनाक, हवा भरपूर आहे। हा, हे बघा, दोन्ही किल्ले आता समोर दिसतात आपल्याला एक्झॅक्ट।
परंतु बोट बघा कशी चालते हवेने, जबरदस्त. लाटा पण खूप उसळतात ते. याच कारणामुळे ते दुसऱ्या किल्ल्यावर आपल्याला लोक बोलतात उंदेरीवरती, कारण हवा एवढी आणि जेटी नाही त्या ठिकाणी, लावायला पूर्ण दगड आहे, तर त्या ठिकाणी बोट जात नाही. तर आता उंदेरी आपण नेक्स्ट टाइम कधीतरी करूया. फायनली आता आपण खांदेरी किल्ल्याची जी जेटी आहे, ज्या ठिकाणी जहाज लागतात छोटे छोटे आपले होड्या, तर त्या ठिकाणी पोचलो. हे बघा हे समोर ही नवीन बांधलेली आहे, परंतु आपली या ठिकाणी कॉर्नरला उभी करणार आहे तिथं. हे बघा ही इकडनं आपण किल्ल्यावर जाणार चढून. हां हे बघा पोचलो आता आपण किल्ल्याकडे. त्या मागच्या बोटीमध्ये आलो. खतरनाक थ्रिल होता बाबा. छोटा आहे रस्ता पण भरपूर खतरनाक आहे इकडे येण्यासाठी. आणि या ठिकाणी बघा किल्ल्याचा मॅप लावलेला आहे पूर्ण. कान्होजी आंग्रे ज्यांच्याकडे हा किल्ला होता ना, त्यांची ही पाटी लावलेली इथे, कान्होजी आंग्रे द्वीप. तर आता या ठिकाणी किल्ल्यात एंट्री केल्याच आपल्याला पहिलाच एक सुरुवातीचा बोर्ड लागलेला आहे, वेतोबा मंदिर. इकडे या ठिकाणी मंदिर आहे वेतोबाचं. हे बघा इकडे समोर दिसते ना मंदिर, भगवा कलर मारलेलं ते मंदिर आहे. आणि ही नवीन बांधलेली जेटी जहाजांसाठी. आपण बघा त्या बोटीने आलो तिकडच्या. हे वेतोबा मंदिर. चाललेत ना? होय चाललेत ना? कोण आप जातात ना? हां हे वेतोबाचं मंदिर. वेतोबाचं जे मंदिर त्याच्या जस्ट समोर जे नाही बुरुज टाईप आहे या ठिकाणी. इकडनं पूर्ण समुद्र बघा व्यवस्थित दिसतोय. ही नवीन जेटी आहे आणि हे सगळे ते देवाचे जे कार्यक्रम होतात ना त्याच्या काठ्या म्हणू शकतात ते, त्या लावलेल्या आहेत सगळ्या. आता इकडनं एकदम छोटे ह्याच्यामध्ये ना मुंबईला जे जहाज चालतात ना ते दिसते, परंतु आता ह्याच्यामध्ये दिसणार नाही, खूप लांब आहे ते. याबरोबर बोटाच्या समोर तिथे एकदम छोटंसं दिसते. तेव्हा इकडे एक बुरुज येतो. तर आता त्या ठिकाणी मग मंदिरात दर्शन वगैरे घेतले आणि त्याच्या समोर जो बुरुज आहे त्याच्यावर जाऊन आलो. आता त्याच्या जस्ट बाजूला एक अजून एक बुरुज आहे त्या ठिकाणी चाललेले. तेव्हा बुरुज साईडने समुद्र आहे इकडे. खतरनाक गल्ली. सगळे दगडावरती कलर कोरलेत. हा या ठिकाणी एक तोफ आहे. या बुरुजावर एक तोफ दिसली. या ठिकाणी एक थोडंसं व्यवस्थित आणि तिकडे पण तोफ आहेत. हे बघा ही एक तोफ आहे, परंतु पूर्ण मातीत गाडली गेलेली आहे. अर्धी खालून पूर्ण मातीत गेली. आत्ता आपण खंदेरी किल्ला आहे ना त्याचे जे चारही साईडने बुरुज आहेत त्या बुरुजांवरती फिरतो. ही संरक्षक भिंत आहे. इकडनं जर बघितलं तुम्ही तर सगळं समुद्रावरती लक्ष ठेवलं जात होतं. आणि हे जे बुरुज आहे या ठिकाणी तोफा वगैरे आहेत. आता पाठी पण होती एक तोफ, परंतु ती एकदम खाली मातीमध्ये अर्धी गाडली गेलेली आहे. ह्या किल्ल्याचा मेन जो पर्पज म्हणजे जो उपयोग केला होता ना छत्रपती शिवाजी महाराजांनी, तो म्हणजे जंजिऱ्यावरच्या ज्या हालचाली चालत होत्या त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली गेली होती. हा खंदेरी, त्यानंतर कुलाबा, हे जे किल्ले आहेत ना हे याच्यासाठीच बांधले होते, कारण याच्यामध्ये आपलं जंजिरावरती ज्या हालचाली त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यांचा उपयोग केला जात होता.
आता आपण या ठिकाणी तिसरा बुरुज आहे त्या ठिकाणी आलोय. हा वा, मस्त हा मोठा बुरुज एकदम. हे वा, म्हणजे तुम्ही ह्याचा जो परिसर आणि हे जे बुरुज बघून ह्याचा मेन उपयोग का आणि कशासाठी केला जातो हे तुम्हाला कळलं असेल. हे बघा, तिसरा जो बुरुज आहे ना, त्या बुरुजापासून आहे ना, तिसरा जो बुरुज आहे त्याच्या जस्ट बाहेर आल्यानंतर नाही, पाण्याचं टाक आहे मोठं. हे पाणी बहुतेक गोडं पाणी असणार आहे, परंतु आता सध्या तरी ते सगळे हिरवं झाले, खराब झाले, यूज नाही त्याचा. पण इकडनं तिकडे खाली जायला सीडी आहे. हे बघा, हे चौथा बुरुज आहे आणि त्याच्यावर 3 तोफा आहेत. एक खाली ठेवलेली आहे आणि 2 सेटअपला लावलेले आहे. तोफा बघितलं, एक खाली, एकाचं तोंड वरती आणि एक एकदम खाली जमिनीला. अरे बाप, खतरनाक. तर आता ह्या बुरुजावरले आपण हे तोफा वगैरे बघितल्यात आणि आता पुढे निघालो आहे. आत्तापर्यंत आपण पूर्ण जी संरक्षक भिंत आहे त्याच्यावरून चालते. खाली तिथे पाण्याची टाकी होती. आता समोर आपल्याला 5वा बुरुज दिसतो. हे बघा, या ठिकाणचे बरेच दगडी पडलेत. ही पूर्ण संरक्षक भिंत होती ना, ही सगळी ढसळून खाली दगडी गेलेली आहेत. कारण पाण्याच्या फ्लोनी बहुतेक ते दगडी सगळे खाली गेलेत. त्या किल्ल्यावर संवर्धनाचं कामही चालू आहे गव्हर्नमेंटतर्फे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे खाली. हे बघा, हे आत्ताच बांधले गेलेले आहे, म्हणजे बऱ्यापैकी कामं झाले त्या ठिकाणी आणि अजूनही चालू आहेत. कारण आपण ज्या बोटीमध्ये आलो ना, त्या बोटीमध्ये 2 कामगार इकडे काम करणारे आले होते. तर ते बोलले आमच्या इकडे कामं चालू आहेत. हे बघा, ते 5व्या ह्याच्यावरती एक तोफ आहे आणि हा बुरुज, ही तोफ. 6वा बुरुज किल्ल्यावर आहे. दगडीची साईज जर बघितली ना, खतरनाक आहे. एक दगड एवढा मोठा आहे ना, आणि हे सगळे दगडी जे पडलेत ना, ते सगळे भिंतीचे खाली पडलेले आहेत. पण दगडाची जर साईज बघितली ना, मला वाटतं 3-3, 4-4 माणसांना उचलेला. खतरनाक एकदम. इकडनं चालत आलो जो 6वा बुरुज केला आणि त्यानंतर पोचले 7व्या बुरुजापाशी. त्याच्या पुढे एक पाण्याची टाकी केलेली आहे. समोरून जे पाणी येतं त्या या ठिकाणी अडवले. एवढा पूर्ण पॅच. हा 7वा बुरुज आहे. बुरुजाचे दगडी जर बघितले ना, बापरे बाप, एकदम खतरनाक. म्हणजे वजन तर खूप असणार आहे जबरदस्त दगडांचं. तो बघा, समोर अथांग असा समुद्र. बघा, या ठिकाणावरून आपण चालत आलो इकडं आणि समोर दिसत नाही सगळे बुरुज आहेत. 1, 2, 3, 4 असाच वरती इकडं. आता वरती त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री आहे का नाही काय माहिती. बहुतेक लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस नाही, दिशादर्शक वाटतंय ते यांचं. आणि तेवढा पॅच करून नंतर आपल्याला खाली पुन्हा इकडं ती होडी आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणजे हा फेरफटका मारून इकडून इथं खाली उतरायचं आपल्याला. म्हणजे पूर्ण आपला किल्ला एक्सप्लोर करून संपला. आता एकदम शेवटच्या बुरुजावर आलो आपण. हा शेवटचा बुरुज या ठिकाणचा वरचा. आणि त्याच्या जस्ट जर खाली बघितलं नाही, पाण्याचं तळ आहे मोठं. पाणी एकदम गोड आहे. पण हे बघा, समुद्राच्या मधोमध, परंतु पाणी गोड, खारं पाणी नाही अजिबात सुद्धा. आणि हेच पाणी इकडं किल्ल्यावर वापरलं जातं. हे बघा, आपण आहे ना इथं पूर्ण बुरुजांवरून चालत या ठिकाणी आले. आता एकदम एंड स्पॉट लावलेला हा एक, आणि याच्यावर एक लास्ट त्या ठिकाणी वरती एक तोफ आहे. आणि नंतर आपण पूर्ण तिकडनं खाली करून इकडं निघतोय. तर मित्रांनो, हा जो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस याचं बांधकाम चालू केलं ना 1679 साली काहीतरी, तर त्यावेळेस मराठा आणि सैन्य आणि इंग्रज सैन्य या दोघांमध्ये भरपूर मोठं युद्ध झालं होतं त्या काळामध्ये. याचं बांधताना आहे या किल्ल्यावर. आता जर तुम्ही बघितलं दगडी बघितलं एवढे मोठे मोठे आणि हेवी दगड आहे ना,
तोच विचार करतो एवढं वरती उचलून हे लावले कसे दगड, कारण दगडाची साईज जर बघितली ना, एक एक दगड एवढा खतरनाक मोठा आहे ना. हे बघा, म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढी त्यांनी जबरदस्त हे वापरलं असेल त्या काळामध्ये, कारण तेवढं फॅसिलिटी नव्हती त्यावेळेस एवढी दगडी वरती उचलून आणून एकदम लाईनीत लावणं. तर चला आता इकडं वरती ह्या पुरुजावर जाऊया. या ठिकाणी 2 तोफ आहेत. मग एंड झालं इकडे. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी सगळी वडाची मोठी मोठी झाडे, खूप वर्षापूर्वीची, पूर्ण सावली झाकाळली. समोर इकडं उंदेरी किल्ला आहे आणि तिकडं थळ जेट्टी, या ठिकाणावर आपण इकडं आलो. तर बऱ्यापैकी किल्ला एक्सप्लोर थोडासा पार्ट राहिला आहे. एक 15 ते 20 मिनटात आपण किल्ला हा संपू जाईल, एक्सप्लोर होऊन जाईल पूर्ण. बऱ्यापैकी फिरलो आता, पूर्ण फेरफटका मारून असं राऊंड मारून या ठिकाणावरून आलो आपण. इकडे वरती लाईट हाऊस आहे, या ठिकाणी आपल्याला एंट्री नाही आतमध्ये, त्यामुळे आपण वरती तिकडे गेलेलो नाही. हे बघा, हा दीपस्तंभ आहे. या ठिकाणी पर पर्सन 10 रुपये एंट्री फी आहे आणि त्याचा टायमिंग आहे. दीपस्तंभ देखणे पाण्याची वेळ दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत. या ठिकाणी वरती बाकीचे मेंबर काय आहे. आणि इकडनं आपण जर खाली उतरलं तर ज्या ठिकाणावर आपण किल्ला स्टार्ट केला होता पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतोय. तिकडनं आपण खाली आपले जे जहाज ज्या ठिकाणी जहाजातून आलं तिकडे उतरतोय आणि तिकडनं रिटर्न, म्हणजे किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून झाला. आता फक्त इकडे जायला एंट्री आहे का पाहू, नाहीतर रिटर्न. तर आता आपण चाललो दीपस्तंभ बघायला. 10 रुपये पर पर्सन तिकीट आहे. 2 ते 5चा टाईम आहे दुपारी. अजून टाईम आहे 5 वाजता, तर पाहून येऊया. किल्ला छोटासा आहे पण व्यवस्थित आहे, मस्त आहे. आणि समुद्रात एवढा म्हणजे मजबूत उभा आहे, हे महत्त्वाचं आहे. हा जो किल्ला आहे ना, हा बांधण्याच्या वेळेस बांधताना 1679 साली इंग्रज आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये मायनाक भंडारी म्हणून एक गिर्या सारंग, त्यांनी खूप कडवी झुंज दिली होती आणि इंग्रजांना पळून लावलं होतं. या किल्ल्याचा मेन पर्पज मुंबई साईडला जे जहाज येतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्याचबरोबर जंजिरा किल्ल्यावरच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला जात होता. म्हणून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. तर आता आपण दीपस्तंभ पाहण्यासाठी इकडनं आतमध्ये एंट्री करतोय. हे बघा, ही एंट्री दीपस्तंभाची. 10 रुपये पर पर्सन तिकीट. आतमध्ये खूप सुधारणा वगैरे सोय मस्त केलेली आहे, स्वच्छ आणि सुंदर. असं प्रत्येक किल्ल्यावरती सुधारणा झालं तर पाहण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे. अजूनही इकडे या ठिकाणी एंट्री फी नाही, फक्त आपल्याला जे 200 रुपये चार्ज लागला जहाजाने येण्याचा, मग होडीने येण्याचा, तेवढाच बस. बाकी दुसरा खर्च काय नाही. हे बघा, हे कान्होजी आंग्रे दीपस्तंभ, ज्या ठिकाणावर आपण एंट्री करतो आतमध्ये. हे बघा, हो, खतरनाक सीडी, राऊंड जबरदस्त. म्हणून काढला चष्मा. फायनली पोचलो, आलो. हे बघा, पोचतोय आपण आता दीपस्तंभापर्यंत. हे सगळं बांधकाम नवीन आहे, ताजं बांधकाम पडतंय. हो, झालं एंटर. हे बघा,
शिडी त्या शिडीने वरती मला वाटलं 2 साईड आहे तिथे वर शिडी एवढं भार घेईल ना लोखंडाचे नाही नाही खालचं हे बघ हे लाईट हाऊस आहे सध्या बंद आहे पूर्ण पडदे लावलेत परंतु हे अजूनही काम करते म्हणजे या ठिकाणावरून जहाजांना अजूनही दिशा दाखवली जाते हे बघा समोर उंदेरी तर आता दीप स्तंभात आपण आलो आणि याची कान्होजी आंग्रे त्यांची थोडी इतक्यात माहिती या ठिकाणचे जे वर्कर आहे ते देतात ते और सुबह 7:30 को मतलब बंद करने का था। टोटल जनवरी में चलाना है 13 घंटा 45 मिनट। ऐसे करके हर एक मंथ का अलग अलग टाइमिंग रहता है और ये टाइमिंग सन सूरज को डूबने और उगने के अनुसार बनाया गया है। तो महीने में एक ही बार चालू होता है क्या नहीं, हर दिन का टाइमिंग है ना, ये हर दिन का ऐसा हर दिन का रोज का है रोज का है। अभी अप्रैल चलाना 36 को सुबह शाम में चालू करना है, नहीं 36 है और सुबह 36 को बंद करना है, 12 घंटा भी चलाना तो है। दिन में 12 घंटा अप्रैल में 30 दिन पूरा चलेगा। हाँ 12 घंटा हर दिन हाँ, चलेगा। हर दिन चलेगा वही 30 दिन। ये पूरा जितना है ना सब सोलर सिस्टम पे ही है। अच्छा और बाहर से सोलर से चार्ज होकर के बैटरी चार्ज होता है और इसके द्वारा चलता है। और ये देखिए हम लोग का ये मोटर है, ये मोटर है स्टेपर मोटर। ओके स्टेपर मोटर हाँ एक मोटर से यूज करते हैं, एक मोटर बैकअप के लिए, 2 मोटर है, एक मोटर बैकअप के लिए, एक मोटर यूज के लिए। ओके नहीं बोल दो ना तो देखने दो ना। क्या है उसमें अब ज़्यादा कुछ देखने ओके वो हम ये अंदर गियर बॉक्स लगा हुआ है, गियर बॉक्स से सब कनेक्ट है। ये गियर से वहाँ पूरा ये कनेक्ट है, ये पूरा ग्लास है ना, ये पूरा ग्लास घूमता है। अच्छा ऊपर का हाँ अभी नहीं चल सकते अभी चालू नहीं कर सकते। टायमिंग और वो लाइट कैसे चलता है ऊपर किधर है लाईट ना मध्येच असणार, फक्त फिरतं. तुमचं ॲम्ब्युलन्स वगैरे कसं असतं, हे बघा या लाईट ठिकाणी फक्त मध्ये पूर्ण असतो. महिन्यात किती वेळ हे उघडतं आणि बंद होतं याचं पूर्ण हे डायग्राम तो ज़्यादा आदमी ना ऊपर ले जाना एक जन को लेके जाओ ना ऊपर 4 लेके जाओ हाँ 2 जन को ऊपर लेके जाओ 2 करके ले जाओ इधर से ही दिखा देते हैं क्या है उसमें। छोटा लाइट है, वो 3 लाइट है, एक लाइट है 70 वाट का, वही जलने के बाद पूरा अंदर लाइट करता है। ज़्यादा लाइट का वो नहीं है, 70 वाट का 3 बल्ब है, वो तीनों जलने के बाद अंदर लाइट करता है। लाइट करने के बाद इतना जो ग्लास है ना सब रिफ्लेक्टर का काम करता है। ये मोटा ग्लास है, अच्छा क्वालिटी का ग्लास है और ये मतलब बीबी टिप में इसके द्वारा लाया गया है। सब ये सब जितना ग्लास है सब रिफ्लेक्टर का काम करता है। ऐसा ऐसा 4 जगह फोकस करता है लाइट को, 2 इधर है 2 बैक साइड में है। वो 4 जगह 4 लाइट बाहर निकलता है। लाइट का रेंज 40 किलोमीटर तक, ये लाइट 40 किलोमीटर दूर तक जाता है। जो भी इंटरनेशनल बोट आता है ना उसको एक लाइट दिखा, दूसरा लाइट दिखने के लिए 10 सेकंड का टाइमिंग लगता है। 10 सेकंड में जो दिखता है वो समझ जाता है हम लोग खंडेरी पहुंचने वाले हैं। वैसा वैसा लाइट हाउस का सबका अलग अलग टाइमिंग रहता है, किसी का 15 सेकंड में, किसी का 8 सेकंड में बना सकता है। नहीं अभी मुझे टाइमिंग का बताओ कैसे 10 सेकंड कैसे रहता है मतलब वो टाइम जैसे एक लाइट दिखाना हो, दूसरा लाइट फिर दिखने के लिए 10 सेकंड का टाइम रहता है। ओके अभी 10 सेकंड ये के और gap ये पे इन दोनों के गैप में 10 10 सेकंड रहते हैं मतलब हाँ। ये यहाँ तक आने के लिए 10 सेकंड लगेगा हाँ ओके। ये यहाँ पे नजदीक लग रहा है ना, वो दूर में तो टाइम से आएगा हाँ वो वैसे एंगल के घूमेगा वो। एंगल के हिसाब से। ओके। फिर तो 10 सेकंड में जो दिखता है वो समझ जाता है हम लोग खंडेरी पहुंचने वाले हैं। ओके। तो ये जिधर भी लाइट हाउस रहता है उसका ज़्यादा नज़दीक आना नहीं रहता है, वो साइड से ही निकलेगा। ये मतलब 20-25 किलोमीटर के उधर से ही निकलेगा, क्योंकि इधर गहराई रहने की वजह से वो एक्सीडेंट हो सकता है। इधर देखिए रेड का अच्छा मतलब इधर जमीन का एरिया आगे है, उधर वाइट का अच्छा मतलब पानी का एरिया है। और ये रेड कांच रहने की वजह से इधर तो आना ही नहीं है, वाइट तरफ उधर जा सकता है लेकिन 15-20 किलोमीटर दूर से ही। मीन्स ये रेड कलर दिखाई देता है क्या? हाँ रेड, इधर रेड लाइट दिखेगा आपको, उधर वाइट लाइट अच्छा अच्छा रेड मतलब धोखा है हाँ हाँ तो danger। मतलब जा सकते हैं और ये जो है वो फोकस वहाँ पे रिफ्लेक्ट करेगा हाँ हाँ ये हाँ हाँ ये सब लाइट है ना फोकस करते हाँ, हैं। ये और ये फोकस के बीच में 10 अगर सेकंड सामने निकालते हैं, अभी ग्लास से ढक के रखे हैं, ग्लास से मतलब खराब ना हो जाए इसके तो ये वजह से। ये मूव होता है ना पूरा हाँ ये पूरा पूरा मूव हो जाएगा पूरा ना? move करता है। हाँ वो मोटर एक की वजह मिनट से में 3 राउंड घूमता है। 1 मिनट में 3 राउंड। हाँ। अच्छा अच्छा मतलब ऐसे घूमते रहते हैं हाँ हम्म। वो मोटर का थ्रू कनेक्ट है, मोटर से घूमते रहता है। वो कंपास लगा हुआ है, यही सब है कुछ। तो ये सबके लिए नेविगेशन मतलब अपना जो लोकल है उसके लिए भी सबके लिए चलिए आपको मतलब रडार के बारे में थोड़ा मैं आपको भी बता लोकेशन बाकी है जरा वो सुन लिए। नहीं मैं तो बाहर था थोड़ा बता दीजिए शॉर्ट में बता दीजिए वरती दीपस्तंभाचं पूर्ण माहिती ये सांगितली दादा आणि अरे ऊपर देखना तो देख क्या है उधर साइड से दिखता है, corner। अभी प्रतिबिंब के तौर पर ये दिख रहा होगा इधर से ऐसा ही।
वो प्रतिबिंब होके बड़ा बन के दिख रहा है, दिख रहा है ना? वो अंदर कुछ है वो तुम बोल रहे हो? हाँ हाँ, वो खड़ा जो है ना डंडा, वो 3 लाइट है। वो अच्छा अंदर अच्छा दिख रहा है। अच्छा। हाँ, तो वो 3 ट्यूब जलता है ना, पूरा अंदर लाइट करता है। हाँ। लाइट करने में ये सब जितना भी ग्लास है ना, ऊपर से नीचे तक सब रिफ्लेक्टर का काम करता है। रिफ्लेक्ट अच्छा। करके ऐसा ऐसा 4 जगह फोकस करता है, उधर का उधर फोकस करता है, इधर का इधर लाइट फोकस करता है। 4 लाइट बाहर निकलता है। एक लाइट का रेंज है 40 किलोमीटर, सबका 40 किलोमीटर जाता है। तो जितना दूर लाइट जाता है ना, उसका 20-25 किलोमीटर रेंज के अंदर इधर इंटरनेशनल बोर्ड को आना नहीं रहता है। और उसको जो एक लाइट दिखाना, दूसरा लाइट दिखने के लिए 10 सेकंड का टाइम ही लगता है। 10 सेकंड में जो दिखता है वो समझ जाता है हम लोग खंडेरी पहुंचने वाले हैं। ऐसा ऐसा ही सब लाइट का उसका अलग अलग कोडिंग रहता है। अच्छा। किसी का 15 सेकंड पर, किसी का 10 सेकंड पर बनाया जाता है। तो ये जितना भी ग्लास है ना, सब बीवीटी पेरिस से लाया गया है। कहाँ से? बीवीटी पेरिस से ला करके पेरिस से लेके आए। अच्छा, पेरिस से ग्लास लाया है। हाँ, उच्च क्वालिटी का ग्लास है जो अच्छा रिफ्लेक्टर का काम करता है। रंग से दाग आता है। चलो। अच्छा। ये कैसे क्लीन करके फिर? अंदर से घुस के उसके अंदर जाता है। वो मतलब कि जो भी बोट इधर आना रहता है, इंटरनेशनल बोट, वो मुंबई हम लोग उससे डाटा भेजते हैं, वो जाता है मुंबई सब डाटा। तो वो जो भी होता है डाटा का मतलब पहले उसको मिल जाता है कि ये बोट आपके पास आने वाला है, ये सब मटेरियल आने वाला है। लेकिन कुछ ऐसा बोट हो गया जिसका कुछ इधर डाटा नहीं मिला, वो आ गया इधर, तो उसको ये मतलब कैप्चर करता है। और कैप्चर सबको करता है, बोट नंबर कब निकला उधर से, कब आने वाला है, कब इधर से रिटर्निंग आने वाला है। लेकिन वैसा बोट जो इसका इधर नहीं एंट्री है आने का, वो इधर आ गया तो कोस्ट गार्ड वाले जाके फिर से उसको पकड़ लेते हैं। ओके, अभी समझो। हाँ, बोलो बोलो बोलो। और कुछ ये मतलब पानी का भी अंदर के भी वो डिटेक्ट करता है। कुछ पानी में ऐसा हलचल आता रहेगा, बार बार यहाँ से देखते हैं कुछ मतलब है, तो वहाँ कोस्ट गार्ड वाले जाके धरते हैं। हम लोग को सिर्फ काम रहता है यहाँ से डाटा मुंबई भेजने बस, और बाकी उधर से वो लोग करते हैं। ओके, और बताओ अभी ऐसा सादा जो बोर्ड है, जैसे हम बड़े बोर्ड से अभी आए यहाँ पे, ऐसा अगर कोई इलीगल बोर्ड घूमता रहेगा उसको भी कैप्चर करते हैं? नहीं, ये छोटा, ये तो हाँ, ये मतलब सब इंटरनेशनल बोर्ड अगर कोई रहेगा इंटरनेशनल वो तो पता चल जाता है ना, बाहर का बोट है, ये देखते रहते हैं कि ये तो हमेशा का इधर का है, वो सब का नहीं है इधर। तर आता दीपस्तंभाची पूर्ण माहिती वगैरे आपल्याला दिलेली आहे वरती, सगळं बघितलं. आता आपण रिटर्न चाललो, म्हणजे पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून संपलाय. चला इकडे. तर फायनली मित्रांनो आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे रिटर्न बोट इकडे खाली. या ठिकाणी बघा इकडे आपली बोट आहे जी उभी आहे नेण्यासाठी. तर आपण आता खांदेरी किल्ल्यावरील शेवटचा जो दगड आहे, तो दगड वाजवल्यानंतर ना त्याचा आवाज एकदम असा भांड्यासारखा येतो. हे बघा, हा जो दगड आहे, भांड्यासारखा आवाज येतो. हा, फरक काय? अरे बापरे, चला आहे ना बरं. येते हो, भांड्यासारखं नाही. भांड्यासारखा आवाज आहे. जरा वाढव, त्याला वाढवा पहिलं. आवाज येते ना. इकडे मारून बघा. हां बघा, हा आवाज बघा आणि हा आवाज खाली खाली ते हो, ये छिद्र इथं पण येतो. पण त्याच्यात चांगलं स्पष्ट येतो. हां, इथे येतो. हा तो दगड आहे, त्याचा भांड्याचा आवाज येतोय. तुम्ही काय हे मारते काय, ते पाट्याला पाटे मारताय की काय? मारा की जोरात. जोरात नाही, असं बघा, असं मारलं ना मस्त आवाज येतो. तर चला आता आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे, निघतो इकडनं आता, कारण आपला तो बोटवाला खाली वाट बघतोय. भेटूया नेक्स्ट ट्रेकला. बाय.